आपल्यासोबत शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत। तुम्ही आज निर्धार केला आहे हेमंत पाटलांना परत एकदा निवडून आणण्यासाठी? 100% खासदार हेमंत भाऊ पाटील हेच हिंगोली लोकसभेचे खासदार होणार। छत्रपती शिवरायाचा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा करकरीत भगवा या हिंगोली लोकसभेवरती फडकणार। तुम्ही आरोप केला आहे की नागेश पाटील यांच्यावर आरोप केला आहे, नाव न घेता आरोप केला आहे की ते आमदार निवासला आणि मुंबईला पत्ते खेळतात, हे म्हणजे तुम्ही कधी पाहिलं का? मला वाटते मागच्या वेळेस कोणत्या तरी मीडियाच्या चॅनलमधूनच त्याची बातमी आली, ती व्हिडिओ व्हायरल झालता। 2-4 आमदार होते त्याच्यातले आणि ते दोघंही घरी बसलेले होते, त्याच्यामुळं हिंगोली लोकसभेतलेच होते दोन्ही बी, आणि ते दोन्ही घरी बसवण्याचं काम लोकांनी केलंय। हे सांगा, हिंगोलीच्या जागेवर भाजपकडनं पण दावा केला? एक ध्यानात ठेवा, दावा करण्याचा अधिकार सर्वांनाच असतो, पण पक्षश्रेष्ठी ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेलाच देणार। बरं, मला हे सांगा, आता तुम्ही तयारी करतायत, आता हेमंत पाटलांच्या नावाची उमेदवारी कधी जाहीर होणार? मला वाटते 2-3 दिवसामध्ये उमेदवारी जाहीर होईल आणि खासदार हेमंत भाऊ पाटील यांचं नाव त्या यादीमध्ये तुम्हाला दिसेल। तर हे होते आमदार संतोष बांगर, आणि 2-3 दिवसामध्ये उमेदवारी जाहीर होऊन त्यांचं नाव या यादीत दिसेल असं त्यांनी माहिती दिली आहे। कॅमेरापर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।